आता बनवूया पुरणाची पोळी। तर इथे डाळ शिजून घेतलेली आहे हरभऱ्याची। तर बघा अशी शिजून घेतलेली आहे। आता ही बोटाने दाबून पाहायची चांगली शिजली का नाही। तर इथे चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीने अशी पुरण बारीक करायचं आहे। बघा असं बारीक पुरण तयार होतंय। आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर आणि पुरण एकत्र करत आहे। बघा कसं बारीक पुरण तयार झालेलं आहे। तर कुकरमध्ये तूप टाकत आहे। आता हे तूप टाकून यामध्ये पुरण टाकून हे गरम करायचं आहे। बारीक केलेलं पुरण गरम केल्यामुळे हे घट्ट होतं। तर तेल लावून पीठ भिजवलेलं आहे। आता हे पुरण गरम करत आहे। तर इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तेल लावून। तर आता हे पुरण गरम करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं। तर थंड झाल्यावर बघा असं छान असं बारीक पुरण तयार झालेलं आहे। तर आता पुरणाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। तर इथे असा पुरणाचा गोळा करून गोल करून, ज्यांना पोळी जमत नाही त्यांनी अशी पोळी करून पाहायची आधी। बघा अशी गोल करून अशी हाताने दाबायची आहे, म्हणजे अर्धी पुरणाची पोळी तयार होते। आणि हळूहळू दाबायची आहे गोल करून अशी। ज्यांना पुरणपोळी जमत नाही त्यांनी अशी करून पाहायची सुरुवातीला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। बघा तेल लावून सर्व दाबलेलं आहे चौकून, म्हणजे पुरण पण सगळीकडे भरलं जातं। आता पीठ लावून नाहीतर तेल लावून अशी लाटून घ्यायची पुरणाची पोळी, आणि ती हलक्या हाताने लाटायची आहे। आता याला तूप लावत आहे पोळीला। तर तूप एका साईडनं लावत आहे। तर बघा तव्यावर अशी दोन्ही हाताने धरून पोळी टाकत आहे। आता ही पुरणाची पोळी उलटी करून परत तूप लावायचं आहे आणि तूप संपूर्ण पोळीला लावायचं आहे। तर ही पोळी आता पाचतच आहे। आता उलटी टाकत आहे। बघा उलटी टाकून परत लावत आहे। आणि ही पोळी तुम्हाला हाताने जर उलटी करणं जमत नसेल तर सराट्याने करायची आहे उलटी, कारण ही पोळी फाटते कधी कधी। तर बघा अशी हाताने उलटी करत आहे किंवा सराटा घालायचा आहे, असं काटाकाटाने फिरून घ्यायचा आणि नंतर उलटी टाकायची आहे। तर आधी काटाकाट भाजून घ्यायचे आहे। बघा अशी काटाकाट भाजून घेत आहे। तर इथे हातानेच उलटी करत आहे। बघा संपूर्ण काठ भरून आणि पोळी भरून पुरण आहे यामध्ये।
तर आता ही पोळी पुरणाची तयार आहे. तर इथे काही खडा मसाला आणि कांदा घेतलेला आहे. आता तो खडा मसाला तयार केलेला आहे. कांदा भाजून आणि तेल टाकून त्यामध्ये कांदा, अद्रक, लसूण याची पेस्ट पण काढून घेतलेली आहे. आता पातेल्यामध्ये जिरं आणि तेल टाकलेलं आहे सार करण्यासाठी. तर हे जिरं तळून घ्यायचं आहे. आता हे जिरं तळून झालं की यामध्ये जी पेस्ट, खड्या मसाल्याची पेस्ट आणि कांदा, अद्रक, लसूण याची पेस्ट घेतली होती, काढली होती, तर ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे. कढीपत्ता, जी पेस्ट काढलेली होती ती पेस्ट टाकत आहे. तर ही पेस्ट काढताना कांदा आधी गॅसवर भाजून घेतला होता, त्याच्यामुळे ही पेस्ट काळी झालेली आहे आणि कलर पण छान येईल. कांदा भाजून घेतल्यामुळे पचन चांगले होते, त्यामुळे पेस्ट काढताना कांदा भाजून घ्यायचा आहे गॅसवर काळा होईपर्यंत. आणि कांदा भाजून घेतल्यामुळे पोट पण साफ चांगलं राहते. तुमच्या आवडीनुसार तिखट, मी इथे तिखट थोडं जास्त घातलेलं आहे. सार म्हटला की थोडासा तिखटच पाहिजे. घरी तयार केलेला मसाला, हळद फिरून घेत आहे. आता हे 2 ते 3 मिनटं चांगलं तळून घ्यायचं आहे. जी डाळ ठेवली होती हरभऱ्याची वाटून ती टाकलेली आहे यामध्ये. आता ती पण तळून घ्यायची. हा बाहेरचा मसाला आहे कलर येण्यासाठी सुहानाचा, तो पण टाकलेला आहे. आता हे तळून घेत आहे. आता हे कोथिंबीराचं पाणी आहे. कोथिंबीर आणि थोडंसं पाणी हे मिक्सरमधून काढलं होतं. फक्त कोथिंबीर आणि पाणी मिक्सरमधून काढून यामध्ये सारामध्ये टाकलेलं आहे. दुसरं पाणी नाही टाकलं यामध्ये. या कोथिंबीराचाच रस्सा तयार करायचा आहे, कोथिंबीराचा पाण्याचा. इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे. आता ही कस्तुरी मेथी बारीक करून यामध्ये टाकत आहे सारामध्ये. तर अशी हातावर चोळून टाकत आहे. फिरून घेत आहे. आता याला मीठ चवीनुसार. तर या साराला 1 ते 2 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे.
बघा कसा घट्टसार तयार झालेला आहे। तर बघा आपला सार तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। छान असा टेस्टी आणि दाट सार आता तयार आहे। बघा तर नवीन पद्धतीने सार आणि पुरणाची पोळी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे सार आणि पुरणपोळी, तुम्हालाही नक्कीच आवडेल।